नमस्कार. महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या कट्ट्यावरती आज शिक्षण क्षेत्रामध्ये 37 वर्ष सातत्यानं कार्य केलेले असे तांबे सर, ज्यांनी बिरोबा हायस्कूल पांगरी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष कार्य केलं. आजच्या या मुलाखतीतून आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमची ओळख सांगा. मी तांबे कोंडे बसताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बिरोबा विद्यालय पांगरी, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी गाडगे महाराज मिशनच्या संस्थेमध्ये 37 वर्ष सेवा केली. 37 वर्ष. 37 वर्ष. सर, मग तुम्ही सेवा केली त्याच्या अगोदर जे प्राथमिक शिक्षण असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल आणि त्यानंतरही जो काही तुमचा शैक्षणिक प्रवास होता, तर तो कसा होता? तसं पाहिलं तर मी दुर्गम अशा येळेवाड सारख्या ग्रामीण भागातील आणि ज्या ठिकाणी संपूर्ण ओसाड प्रदेश, कसल्याही प्रकारचं पाऊस कमी प्रमाण असल्यामुळं लोकांच्या शेतीची उत्पादकता नव्हती, अशा प्रदेशामध्ये जन्माला आलो. संपूर्ण कुटुंब तिथली परिसरातली अशिक्षित होती आणि ज्या वेळेला आम्ही शाळेत गेलो पहिलीच्या वर्गामध्ये, त्यापूर्वी आमच्या येळेवाडी गावामध्ये शाळा नव्हती. आमच्याच 1971 साली त्यावेळेला तत्कालीन आपल्या गावचे नेते मारुती मरिबा बरकडे यांच्या प्रयत्नानं त्यावेळेला ग्रामपंचायतही वेगळी नव्हती. बिजवडीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपला भाग होता, येळेवाडी भाग, आणि मारुती मरिबा बरकडे यांच्या प्रयत्नानं येळेवाडीमध्ये शाळा सुरू झाली. आणि त्या 71 साली त्या परिसरामध्ये असणारी लहान मोठी सगळी पोरं पहिलीच्याच वर्गात आली. एका घरातील 3-3 मुलं, मग बहीण भाऊ असेल ते, आणि पालकांना कसल्याही प्रकारचे जन्मतारखे वगैरे काय माहिती होत्या. गुरुजींना वाटेल त्या पद्धतीने गुरुजींनी जन्मतारखा त्या ठिकाणी नोंद केल्या. फक्त थोरलं कोण धाकटं कोण, कधी कधी तर थोरल्याची जन्मतारीख धाकट्यापेक्षा कमी असंही झालं. पण तरी सुद्धा त्या काळामध्ये 1971 शाळा सुरू झाली आणि त्यावेळेला आम्ही येळेवाडीमध्ये होतो. त्यानंतर 4थीपर्यंत आम्ही येळेवाडीमध्ये शाळा शिकलो आणि 5वीला बिजवडला गेलो. बिजवडला 5वी ते 7वी मराठी शाळा होती. त्यावेळेला हायस्कूलला 5वीचं वर्ग नव्हती आणि आम्ही मराठी शाळेला होतो. 5वी ते 7वी मराठी शाळेमध्ये शिकलो. त्या ठिकाणी मराठी शाळेचे गुरुजी अतिशय मेहनती गुरुजी होते. त्या गुरुजींनी अतिशय सुंदर पद्धतीने आमच्यावर मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर आम्ही 8वीला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, त्यावेळेला पूर्वी त्यांचं न्यू इंग्लिश स्कूल असं नाव होतं, आणि त्या हायस्कूलमध्ये आम्ही आलो. त्यावेळेला त्या विद्यालयाला देखील इमारत नव्हती. असंच कोणाच्याही वाड्यामध्ये ते भरत होतं. यंदाच्या वाड्यामध्ये, दादापूच्या वाड्यामध्ये ते भरत होतं. आणि त्याच सुमारास 5वीचा वर्ग देखील हायस्कूलच वाटला होता. आणि त्यामुळं आम्ही 8वीला काही 5वी 6वीला काही मुलं हायस्कूलला होतो, पण ते सोप्यानं यात हायस्कूल भरत होतो. नंतर आम्ही 1981 साली मी 10वी पास झालो. म्हणजे पहिलीला 71 साली होतं, 81ला मी 10वी पास झालो. कोणत्याही वर्गामध्ये मी नापास झालो नाही. 81ला आता म्हटलं पुढचं शिक्षण ग्रामीण भागामध्ये आमच्या पालकांना तर काही शिक्षणाविषयी काही नव्हती, आस्था नव्हती जितकीशी, पण तरी सुद्धा शिकायचं. आईला वाटत होतं शिकावं पोरानं, शिकावं पोरावं. आणि 10वीपर्यंत माझं बालपण बरेच अंशी माझ्या मामाच्या घरी गेलं. माझं मामाचं गाव सुद्धा तेच गाव, येळेवाडीच, फक्त दुसऱ्या वस्तीवर होतो. आणि त्या ठिकाणीच मी माझं बालपण गेलं. तिथले सवंगडी होते, हे होते. पण तिथे बरेचसे विद्यार्थी, बरेचसे आमच्या सवंगडी मागच गळाटले. 5वी 6वी 7वीला गळाटले आणि आम्ही 2-3 मुलं 10वीला बरकडे सर असतील, मी असेल, सोनबाई विरकर असेल, सुखदेव विरकर असेल, असे 3-4 विद्यार्थी येळेवाडी ते 10वीला होतो. ते पासही झालो सगळे. त्यानंतर आम्ही 11वीला म्हटलं सातारला ॲडमिशन घ्यायची. सातारला गेलो, पण सातारला आपलं सातारा शहर कधीच बघितलं नव्हतं, काय नव्हतं. आणि त्यामुळे ते शहर पाहिल्यानंतर म्हटलं आपल्याला काही तर कट निघायचं नाही, म्हणून पुन्हा आम्ही आलो दहिवडला. आणि दहिवडला महात्मा गांधी हायस्कूलमध्ये दहिवडी कॉलेज दहिवडी भरत होतो. त्यावेळेला दहिवडी कॉलेजची इमारत नव्हती, हायस्कूलच्या इमारतीमध्ये भरत होतो. आणि तिथं प्राचार्य नाचन साहेब होते. आणि त्यावेळेला मी 11वीला ॲडमिशन तिथं घेतलं दहिवडी कॉलेजला. त्यावेळेला कॉलेजला फक्त आर्टचे वर्ग होते, सायन्स कॉमर्स वगैरे काही नव्हतं, फक्त आर्ट होतं. त्यामुळे आम्ही नाही काय घेतलं, आर्टलाच ॲडमिशन घेतलं. पुन्हा मात्र महिन्याभरातच नाचन सरांनी कॉमर्सला परवानगी आणली. त्यावेळेला कॉमर्स शिंगणापूरला एक होतं, 11वी-12वी देव कॉलेज कॉमर्सला, पण शिंगणापूरला काय पूर्व कोण जात नव्हती. आम्ही इथं 11वीला कॉमर्सला परवानगी नाचन सरांनी आणली. मग आम्ही 11वीला मी कॉमर्सला गेलो.
11वीला कॉमर्सला गेलो, ते कॉमर्सचा वर्ग तिथं बाहेरला महात्मा गांधी जागाच नव्हती, म्हणून वरच्या दहिवडी कॉलेजला जागा मिळाली. त्या ठिकाणी एक पत्र्या शेड तयार केलं होतं पहिल्या सुरुवातीला, आणि त्या पत्र्या शेडमध्ये तो 11वी कॉमर्सचा वर्ग, आणि ते शिंदे सर आम्हाला ते अकाउंटन्सी विषय शिकवायचे, आणि इतर सर होते ते हे आर्टचे शिक्षक शिकवायचे. फक्त अकाउंटन्सी शिंदे सर PT शिंदे म्हणून होते, ते शिकवत होते. त्यामुळं मला तो आजही दिवस आठवतो, गुरुवार तारीख दिवस होता तो, आणि त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही कॉमर्सचा वर्ग आमचा कॉलेजच्या त्या पत्र्याच्या शेडमध्ये भरला होता. पण त्यावेळी कसल्याही प्रकारची इमारत नव्हती, फक्त दगडी फाउंडेशन. आताची इमारत आहे जुनी इमारत, त्या जुन्या इमारतीचं दगडी फाउंडेशन झालं होतं. त्यानंतर मग 12वीला मी कॉमर्सला काय झालं, 12वीला मला तो एक अकाउंटन्सी मधला विषय टॉपिक थोडासा अवघड वाटला. ते ॲक्सेप्टर असं काहीतरी तो भाग होता, आणि तो मला शब्दच आठवला. आता तसं पाहिलं तर मॅडम माझी अभ्यास करण्याची पद्धत, अभ्यास तर पुस्तक कधी वाचलंच नाही, पण तरी एक पद्धत होती की सकाळी पहाटेचा जे वेळ साखर झोपत असतो त्यावेळेला आदल्या दिवशी आपल्याला तास कोणतं झाला, तास कोणतं झालं, पहिला तास कोणा झाला, त्यात काय शिकवलं, कोणता तास शिकवला, दुसरा तास कशात झाला, तिसरा तास, आणि तो तास अकाउंटन्सी तास मला तो ॲक्सेप्टन्स शब्द आठवला. आणि म्हटलं आता जर आपल्याला ॲक्सेप्टन्स शब्द आठवला तर आपल्याला कॉमर्स काय जमायचं नाही. म्हणून मग पुन्हा मी 12वीला आर्टला ॲडमिशन घेतलं. 12वी झालो. त्यानंतर मी FY, SY, TY असं केलं, आणि मी इकॉनॉमिक्सचा ग्रॅज्युएट झालो. आणि सांगाच मला अभिमान वाटतो की मी पहिला ग्रॅज्युएट. आता आमच्याबरोबर ते मागं काही इंजिनियरला गेले आमचे बरकडे सर होते, पण त्यांच्या वडिलाचं दुःख निधन झाल्यामुळे त्यांनी शाळा मागच्या वेळेला सोडली, आणि येळेवाडीचा पहिला ग्रॅज्युएट मी झालो. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटही मी इकॉनॉमिक्समध्ये मी झालो. पण पोस्ट ग्रॅज्युएटच्या काय झालं, त्या सुमारास फलटणला MA निघालो होतो. आणि म्हटलं जवळ फलटणला आहे, म्हणून फलटणला मी ॲडमिशन घेतलं. त्यावेळेला प्राचार्य शिवाजीराव भोसले 1 वर्ष त्यांचा मला सहवास लाभला, ते आम्हाला प्राचार्य लाभला. आणि 1987 म्हणजे 86ला मी BA झालो, आणि 86ला मी नंतर MA ला ॲडमिशन घेतलं. 86-87ला त्यावेळेला प्राचार्य शिवाजीराव भोसले होते, आणि मधुजी कॉलेज फलटण या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. तर हा तुमचा बराच मोठा शैक्षणिक प्रवास होता सर. तर या शैक्षणिक प्रवासादरम्यान तुमची घरची परिस्थिती किंवा घरातून तुम्हाला जो काही सपोर्ट असेल, किंवा जर समजा संघर्ष असेल, तर त्या दोन्हीमध्ये तुम्ही कसं त्या गोष्टी फेस केल्या, किंवा त्या गोष्टींना कसे सामोरे गेला? अगदी बरोबर. आता तसं पाहिलं तर पहिल्यांदाच येळेवाडीमध्ये शाळा सुरू झाली, त्या पूर्वीच्या सर्व पिढ्या अशिक्षित पिढ्या होत्या, आणि शिक्षणाची कसल्याही प्रकारची जागृती त्या परिसरामध्ये नव्हती. आणि लोकांचा एक समज होता, काय होतं, कोण जर शिकत असेल काय असेल तर लोकांना म्हणायचे, अभ्यास करत असेल काय असेल तर लोकांना म्हणायचे की अरे अभ्यास करून कोण मास्टर झालाय, तू व्हायचं आहेस, ही एक मानसिकता होती. पण अभ्यास हे शाळा असं काही हे नव्हतं. पण 18 दारिद्र्य परिसरामध्ये, आणि आमचं जर तसं कुटुंब पाहिलं तर आमचे आजोबा पंजोबा दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून त्यांनी काम केलं. वडील सुद्धा थोडंसं दत्त गेल्यानंतर थोडीशी परिस्थिती गेली. तसं पाहिलं तर आमचे आजोबा पंजोबा हे दुसऱ्याच्या शेतामध्ये साल करणारे सालगडी म्हणून त्यांनी काम केलं, विटबिगारीची कामं केली, त्यांना कसल्याही प्रकारचा हिशोब येत नव्हता. पण आमचे वडील श्री सीताराम तांबे आणि आई हौसाबाई सीताराम तांबे यांना थोडीशी शिक्षणाविषयी आस्था असल्यामुळे तेवढं त्यांनी मला शिक्षणाला प्रेरणा दिली. पण तरी सुद्धा ते दोघेही असायचीच होती. आणि आम्ही 4 भावंड. माझी थोरली बहीण कमल अक्का, तिला आम्ही अक्का म्हणतो. त्यानंतर 2 नंबरचा मी. मगाशी मी सांगितलं त्यावेळेला आम्ही पहिलीच्या वर्गामध्ये दोघेही एकाच वर्गात होतो, दोघे असताना सुद्धा. त्यानंतर माझी धाकटी बहीण सिंधुताई, यानंतर धाकटा भाऊ शिवाजी. तर हे आमचं छोटंसंच कुटुंब होतं, पण प्रामाणिकपणे कष्ट करून जगणार आमचं वडील, मेहनतीनं काम करणार. आणि अशा पद्धतीनं अतिशय ह्याच्यामध्ये पूर्वी सुरुवातीला कॉलेज सकाळी 7:30ला असायचं, आणि STला आम्ही पास काढला होता. पास काढल्यानंतर त्यावेळेला फलटण इचलकरंजी 46 नंबर मला अजूनही आठवतोय. तो 46 STचं, ती दररोज ST तीच यायची 46 नंबरची, आणि ती बरोबर बिजवडीत 7:15ला यायची. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये 7:15ला दिवस उगवतो, आणि आपलं चालायचं अंतर 5 किलोमीटर. मग हे 5 किलोमीटर दिवस उगवायला चालत यायचं. त्याच्या अगोदर आंघोळी करायची,
जेवण करायचं, त्याच्या अगोदर स्वयंपाक झाला पाहिजे. त्यावेळेला इतकीशी ही साधनं नव्हती, तरी सुद्धा आमची आई जात्यावर दळून हे करून 4 वाजता उठायची आणि 4 वाजता उठून स्वयंपाक करून मला 5-5:30ला आंघोळी घालून जेवण बांधून द्यायची. आणि मग आम्ही 6:30 मी हलायचो. 6:15 नंतर 1 तास चालत लागायचा. 6:15 एसटीने यायचो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय गारठ्यात यात पण आहे कुडकुडत ज्वारीच्या शेतात नाही तर बांधानं आम्ही यायचो. अशा खडतर परिस्थितीमध्ये आम्ही हे केला, पण शिक्षण घेतलं, मेहनतीने केलं. सर, एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं, तरी आई वडिलांचा सपोर्ट होता एवढं त्या काही परिस्थिती नसूनही. पण तुम्ही शैक्षणिक किंवा तुम्ही नंतर हे शैक्षणिक तुमचा प्रवास संपल्यानंतर तुम्ही शिक्षकी पेशाकडे कसे वळालात? काय झालं त्या वेळेला आपल्या येळेवाडीचे महानवर सर शिवाजीराव महानवर हे D.Ed होऊन गोंदवले आश्रमशाळेला शिक्षक म्हणून झाले होते आणि थोडीच त्यांना शिक्षकाविषयी माहिती होती. आणि त्या सुमारास 1984 नंतर विनाअनुदान शाळा सुरू करण्याचं धोरण वसंतदादा पाटील यांच्या सरकारनं सुरू केलं आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झाले. आणि त्याचाच परिपाक म्हणून 1988 साली गाडगे महाराज मिशनच्या माध्यमातून स्वर्गीय यशवंतराव माने महाराजांनी पांगरीला हायस्कूल सुरू केलं 1988 साली. आणि त्यावेळेला हायस्कूलवर पगार नसायचा, विनाअनुदान होतं, पगार नसायचा, त्यामुळे जास्त माणसं मिळत नव्हती. आणि अशा वेळेला मानवर सरांनी मला सांगितलं की म्हणले तू ग्रॅज्युएट झालायस, तू तिथं काम करतोस का? आता मला वाटत होतं कशाचं मग हे करायचं पगार काय, पण तरी सुद्धा आमचे आई म्हटली, अण्णा म्हटलं की जा बघू काय होते ते. आणि मग मी मानवसाच्या माध्यमातून त्या पांगरी हायस्कूलला गेलो. आणि सुरुवातीला ते हायस्कूल बिरोबाच्या मंदिरात भरत होतो. पहिले 3-4 वर्ष बिरोबाच्या मंदिरामध्ये भरत होतं हायस्कूल. आणि ते विनान होतं आणि त्या बिरोबाच्या मंदिराच्या म्हणजे ते ट्रस्ट येणाऱ्या भाविकाच्या देणगीतून किंवा आणखी इतर मार्गानं गावच्या वर्गणीतून ते आम्हाला प्रत्येक शिक्षकाला 300 रुपये महिन्यात द्यायचे. 300 रुपये शिक्षकाला द्यायचे. आता सुरुवातीला 88 साली फक्त 8वीचा वर्ग सुरू झाला तर आम्ही 2 शिक्षक होतो आणि 300 रुपये महिन्याला. आता त्यावेळेला मजुरी स्त्रीला मजुरी पुरवण्यासाठी 10 रुपये होती. आम्हाला बरीचशी माणसं हे नवायची की का 10 रुपये एवढं शिकलाय तुम्ही, 10 रुपयाने तुम्ही काम करताय, 10 रुपयाने काम करताय. पण तरी सुद्धा आम्ही आपलं ते आम्हाला वाटायचं आम्ही मास्तर झालो तेच महत्वाचं, मास्तर झालो ते आम्हाला तर आनंद होता. आणि सुरुवातीला आमचं हायस्कूल त्या सोप्यामध्ये भरायचं देवळाच्या पाठीमागच्या पडवीत. आणि आम्हाला ऑफिस नव्हतं, काय नव्हतं, देवळाच्या 2 मंडप. इंग्रजीचं 10वीत 35 मार्काने पास झालो मी इंग्रजीला. पण त्यावेळेला जवळजवळ 4-5 वर्षे मी इंग्रजी 10वीचं शिकवलं आणि बऱ्यापैकी निकाल चांगल्या निकाल लागायचा, विद्यार्थ्याला मार्कही चांगले पडायचे. मी भरपूर अभ्यास करायचो, मेहनत घ्यायचो आणि ते मेहनत करून ते इंग्रजीसारखा विषय सुद्धा शिकवला. नंतर 2-3 वर्षांत आम्हाला इंग्रजी शिक्षण मिळालं. सर सुरुवातीला तुम्ही म्हटलात की तुम्हाला खूप कमी पगारामध्ये किंवा सगळेजण तुम्हाला हिनवायचे. हा, मग तुम्हाला असं वाटलं नाही का राहू देत किंवा आपल्याला हा पेशा नको, असं कधी प्रसंग किंवा अशी वेळ आली का की आपण? नाही, तसं शक्यतो वाटलं नाही, कारण मला तसा खर्च नव्हता. मी सायकलवरून चालत आपल्या घरापासून अंतर जवळ होतं, त्यामुळे 300 म्हणजे आपल्या काय गरजा जास्त नव्हत्या, गरजा नव्हत्या. फक्त मला प्रसंग थोडासा वाटलाही झाला की त्या ठिकाणी थोडंसं गावचं राजकारण सुरू झालं तिथं. आणि त्यावेळेला त्या गावच्या आणि संस्थेचं थोडंसं संबंध कटून निर्माण झाला आणि त्यावेळी हायस्कूल तिथं भरवायचंच नाही असा प्रसंग गावकऱ्यांनी निर्माण केला. त्यावेळी थोडंसं मला वाटलं की आता नोकरी सोडून दिली पाहिजे. पण तरी सुद्धा तिथं एक पुजारी आपले भक्त होते माळ्याप्पा बिरोबा, आणि ते बिरोबाचे भक्त माळ्याप्पा त्यांनी मला आशीर्वाद दिला. म्हणजे सर म्हणजे तुम्ही घेऊ नका, तुम्हाला काय घ्यायची गरज नाही, गावचं काय चालू द्या, पण तुम्हाला काय भीती नाही, तुम्हाला काय होणार नाही. नंतर कालांतरानं त्या ठिकाणचं हायस्कूलनं हे उठलं, म्हणजे गावकऱ्यांनी मोडलं, हायस्कूल नको म्हटले. मग त्या तत्कालीन सरपंच नथुराम भैरुदडस यांच्या घरी सोप्यामध्ये ते हायस्कूल भरायला लागलं. नंतर मग शाळेनं स्वतःची इमारत म्हणजे जागा मिळवली. तिथे अरुण संभाजी खरात नावाचे दलित मागासवर्गीय ग्रस्तांनी संस्थेला जमीन दान दिली आणि त्या दान दिल्या जमिनीतून आम्ही लोकवर्गणीतून गावाने काय मदत केली त्या मदतीतून हळूहळू इमारत बांधली आणि त्याच सुमाराला आम्हाला 25% अनुदान आलं.
आता 25% अनुदान आल्यानंतर आम्ही म्हटलं आजपर्यंत ती मागचं अनुदान आलं 92 सालापासूनचं आणि तो प्रसंग होता 95-94चा. त्या मागचा म्हटलं मग अनुदान आपल्याला मिळालंच नाही, 300 रुपये पगार मिळाला किंवा नाही मिळालं तर हरकत नाही, आलं तर 1 लाख रुपये सगळेच म्हटले आपण त्याची इमारत बांधा. मग ते आम्ही इमारत बांधली, ते पैसे सगळ्या म्हणजे कसलाही न करता मागचं अनुदान आलंय ते बांधून टाकू. आणि ती इमारतचा प्रश्न आता सुरुवातीला ती पत्र्याची इमारत बांधायची होती, पण ते काय झालं, मानेबाबा आले आणि मानेबाबा म्हणले त्या सुमाराला गावातली मराठी शाळा उडून गेली होती वाऱ्यानं आणि म्हटले ह्या माळावर पत्र्याची इमारत बांधली तर ते काय होईल, उडून सुद्धा जाईल. म्हणून म्हटले बाबा म्हटले तुम्ही खालचं बांधा, मी सगळं स्लॅब टाकून देतो. आणि मग त्यांनी तो स्लॅब टाकून दिला. नंतर हळूहळू वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्या इमारती डेव्हलप केल्या आणि अशा पद्धतीने हे केलं. आणि सुरुवातीला हायस्कूलला 350पर्यंत पट गेला होता. आता थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा तर हळूहळू पट कमी ग्रामीण भागामध्ये होत चालले ते, त्यामुळे थोडंसं हे झाले. पण तरी सुद्धा परिसरामध्ये नावाजलेली शाळा म्हणून आपल्या शाळेला ओळखलं जातं. आपल्याला ISO मानांकन सुद्धा त्या शाळेला मिळालं होतं. याशिवाय स्वच्छ सुंदर शाळांमध्ये जिल्हा परिषद पुरस्कार देखील मिळाला होता. तर सर तुम्ही सांगितलं हे सर्व प्रवास, तुमचा शैक्षणिक प्रवास असेल, त्यानंतर तुमची जी सेवा होती ती पण त्यावेळेस पण खूप म्हणजे आत्ताच्या पिढीला जर हे ऐकते ही पिढी तर असा विश्वास बसत नाही की त्यावेळेस अशा प्रसंग होते किंवा अशी परिस्थिती होती. तर आत्ताच्या पिढीला एक शिक्षक म्हणून किंवा इतके वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून कार्य केले तर तुम्ही काय संदेश द्याल विद्यार्थ्यांना असेल किंवा समाजाला असेल? आता मी एका तत्वाचा नेहमी पालन करतो, कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची ती तुलना. कोणतंही यश हे कष्टाने मिळालं पाहिजे, स्वार्जित असलं पाहिजे, कसल्याही फुकटची अभिलाषा न बाळगता त्या पद्धतीने केला. मेहनतीशिवाय मेहनतीला पर्याय नाही. म्हणून आताचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कशाचे भंपकपणाच्या न लागता अभ्यास कष्ट करून यश संपादन केलं पाहिजे. एक कवी म्हटलं की यशस्वी पायाची दाशी. यश हे आपल्या पायाची दाशी बनतं, पण त्यासाठी काय पाहिजे, प्रयत्न पाहिजे. आपण प्रयत्न केलं की यश आपल्याला मिळतं. कितीही कठीण काम असू द्या, त्या कठीण कामावर आपल्याला अडचणीवर आपल्याला मात करता येते आणि त्यातून यश मिळवता येते. बघा त्या ह्याच्यामध्ये करणी करेगा तो नर का नारायण बन जाएगा, कर्तव्य नारा देव पण दे, हे तुकडोजी महाराज वाक्य आहेत. तर कर्तव्यानं मनुष्य श्रेष्ठ बनतो. काम केलं पाहिजे, फुकटच्या अभिलाषा न बाळगली पाहिजे, हे माझे तत्व आहे. आणि त्या पद्धतीनं मेहनत करूनच मिळालं पाहिजे. तर सर आता तुम्ही सेवानिवृत्तीचं जीवन जगत आहात, तर त्यामध्ये तुमचे काय संकल्प आहेत? आता माझा मी थोडासा पूर्वी तसा पाहिलं तर बराचसा काळ बालपणात गेला, नंतर नोकरीमध्ये गेलं. नोकरीमध्ये आपले संकल्प म्हणजे सिद्धीस नेण्यासाठी बरेचशा अडचणी येतात, पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आता मात्र मी काय झालोय, बंधनमुक्त झालोय, सेवानिवृत्त झालोय. आणि माझी बरीचशा दिवसापासूनची इच्छा होती. मी एक माझ्या हायस्कूलमध्ये सुद्धा साधारणतः 2000 साली एक सुविचार लिहिला होता. आता तो सुविचार इकॉनॉमिकली होता, म्हणजे मी अर्थशास्त्राचा असल्यामुळं तो थोडासा होता की थोडंसं अवलोकन समाजाचं केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की समाजामध्ये विषमता मोठ्या प्रमाणात आहे. श्रीमंत गरीब हे आणि ही विषमता काय निर्माण होते, म्हणून मी तो सुविचार लिहिला होता. मी श्रीमंतची व्याख्या केली होती की जो मनुष्य आपल्या बुद्धी कौशल्याने जास्तीत जास्त लोकांना गरीब करतो तो म्हणजे श्रीमंत. आता थोडीशी ही व्याख्या अवघड आहे की जास्तीत जास्त लोकांना गरीब करतो तो म्हणजे श्रीमंत. पूर्वीपासून जर पाहिलं तर आपल्या अशिक्षित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वेठबिगारी होती. 5-50 रुपये द्यायचं, त्यामध्ये त्या माणसाला राबवून घ्यायचं, त्याला काय कळत नव्हतं. नंतर सावकारी व्यवसाय आला, सावकाराचं भरमसाठ व्याजा करायचं, लोकांची पिळवणूक करायची आणि गरिबांना गरीबच ठेवायची. आणि श्रीमंत कशामुळे होत होते, ते गरिबांना गरीब करते म्हणून. म्हणजे यातून संकल्प काय? माझा संकल्प असा आहे की आपल्या आता हे जे आपलं येळवाडी छोटंसं गाव आहे, आता या गावामध्ये तर सगळे गरीबच लोक आहेत, पण बऱ्यापैकी विचाराला समृद्ध आहेत. माझा एक संकल्प असा आहे की
थोडीशी अज्ञानी माणसं आहेत, देव भोळेपणा मोठ्या प्रमाणात आहे, थोडंसं विवेकवादी नाहीत. तर विवेकानं कोणतीही गोष्ट करताना विवेकानं, म्हणजे विवेक म्हणजे काय तर सारासार विचार करून खरं काय खोटं काय हे असं घडत शकतं का, घडू शकतं का, घडतं असं असतं का, आपण नवस केल्यानंतर खरोखर देव प्रसन्न होतो का, आपण आपल्या नारळासाठी देव भुकेलेला आहे का, नाही. याचबरोबर आपल्या इथं जे मागं राहिलेला घटक आहे ते कशामुळे मागं राहील, का दुर्बल राहील, ते दुर्बल घटक पुढे आणण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर माझं एक हे आहे की मानव हाच धर्म. मी कोणताही धर्म मानत नाही, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सगळे धर्म समान आहेत. पण तरी सुद्धा हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आहे, त्या मोठ्या प्रमाणामध्ये दोष आहे. त्याच्याकडे मला जायचं नाही, पण मानवता हाच खरा धर्म. प्रत्येक मानव हा जसं जीवस्य जीवन, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, त्याला बोलण्याचा अधिकार, राहण्याचा अधिकार आहे, संकल्प करण्याचा अधिकार आहे, त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वयराचार नाही, स्वातंत्र्य म्हणजे कसे वागायचं नाही हे पाहिजे. त्या दृष्टीनं जे खरोखर अडचणीत असतील त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल. याचबरोबर माझी एक संकल्पना आहे की आपला परिसर मोठ्या प्रमाणात आहे, माळरान परिसर आहे आणि मोठी पडीक जमीन आहे, आणि या पडीक जमिनीवर आपण वृक्षारोपण केलं, हिरवळ केलं, इको केलं तर पर्यावरण सुद्धा काय होऊ शकतो, सुधारू शकतो. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये मानतालुक्यात साधारणतः 460 मिलीमीटर पाऊस पडतो. 460 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 2-3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जातं. आपल्या ह्याच्यामध्ये महिला सबलीकरण, महिलांच्यावर जो अन्याय होतोय, याशिवाय तरुण पिढी व्यसनाकडे जाते, हे होते, व्यसनमुक्त कसं होता येईल आणि महिलांच्या मध्ये जागृती होऊन आज अजूनही सुद्धा काही ठिकाणी 3-3 मुली झाल्या तर 4था मुलगा असावा असं वाटतंय काही जणांना. तर कमीत कमी छोटं कुटुंब कसं राहील आणि ती महिलांमध्ये जागृती व्हावी अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करायचे. आणि त्या दृष्टीनं गेली 3-4 वर्ष आम्ही थोडंसं व्यसनमुक्ती संदर्भामध्ये प्रयत्न करतोय, महिलांच्या सबलीकरणासंदर्भामध्ये प्रयत्न करतोय. काही ज्या उत्कृष्ट हे आहेत महिला आहेत त्यांना आपण प्रबोधन म्हणजे हे इन्स्पिरेशन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून लोकांनी काहीतरी बोध घ्यावा आणि आपणही तशाच प्रकारे व्हावं अशी अपेक्षा करतो. आणि सुजलाम सुफलाम नुसतं गावच नाही, गाव सुधारला की तालुका सुधारतो, तालुका सुधारला की जिल्हा सुधारतो, आपोआप देश सुधारणार आहे. आणि याचबरोबर जपानसारखा देश, या जपानसारख्या देशामध्ये 1945ला नुकसान होऊन सुद्धा म्हणजे बॉम्बस्फोट होऊन सुद्धा अगदी पडझड झाले, पण तरी सुद्धा जपानच्या नागरिकांना जसं देशासाठी 1 तास देशासाठी, तसं आपल्या परिसरातील आपल्या गावातील बहिणी सुद्धा गावासाठी 1 तास किंवा थोडं तरी कमीत कमी रस्त्यावर पडलेला दगड तरी काय केला पाहिजे, बाजूला काढला पाहिजे, काटं बाजूला काढलं पाहिजे. आणि या दृष्टीने प्रयत्न करायचं, ते ऐकून न ऐकू पण आपण तरी करायचं हा माझा निश्चय. आणि याचबरोबर आता त्या मी रस्त्यावर एक छोटीशी पाणपोई केली, रस्त्यावर येणं जाणारी दररोज मी भरण्याचा प्रयत्न करतो. शक्य असेल तर येणं जाणारे जनावर असतील, काय असतील, रात्रीचं किंवा रानटी पशु असतील, प्राणी असतील, त्यांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून मी प्रयत्न करतो. जितकं समाजकार्यामध्ये किंवा आपल्या हातून जेवढी चांगलं कार्य होईल तेवढं करायचं आणि तेही कसल्याही अपेक्षा न ठेवता आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. नुकत्याच येत्या 19 मार्चला तुम्ही वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहात, तर तुमचं हे आरोग्यदायी जीवन राहिलेलं आहे संपूर्ण. तर महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या वतीनं तुमच्या पुढील आयुष्यास खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.